जिल्हा वार्षिक योजनांच्या माध्यमातून गतवर्षी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता। यावर्षी हा निधी वाढवून 20,000 कोटी रुपये करण्यात येणार आहे। या वाढीव निधीच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला निधी वाढवून देण्यात येईल, मात्र दिलेला सर्व निधी ठरलेल्या मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल याची काटेकोर दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। यात पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी 1,791 कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025-26 चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी पार पडली। यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार विशाल पाटील, संबंधित जिल्ह्यामधील आमदार आणि अधिकारी उपस्थित होते। यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी 1,791 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला। यात 1,091 कोटी 45 लाख रुपयांचा कमाल नियत व्यय आणि 700 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीचा समावेश आहे। आराखड्याअंतर्गत प्रामुख्याने प्राथमिक माध्यमिक शाळांकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणं, अंगणवाड्यांचा विकास, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्राचे बांधकाम आणि विस्तारीकरण, जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा, लघु पाटबंधारे योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा, नागरी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा, अपारंपरिक ऊर्जा, परिवहन, पाणंद रस्ते खुले करणे यावर भर देण्यात आलाय। जिल्ह्यात 303 प्राथमिक शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी माझी शाळा आदर्श शाळा, 108 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवावेत असे निर्देश अजित पवार यांनी दिले। अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी शासकीय निधीसोबतच CSR मधूनही निधी उपलब्ध करून घ्यावा। केंद्र सरकारचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या।